बॅटर नेम मारू उभेत नॉन स्ट्राईकला तो उभेत स्ट्राईकला तो मारूत पहिला षटकातला चेंडू अवंतर धावेने संघाचा खातं खोलतोय ते खामगाव या संघाचं षटकातला पुढचा चेंडू टाकेल तो आतिश सुरेख चेंडू आहे तेवढा सुरेख फटका आहे चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार षटकार 6 धाव्यांसाठी काय जबरदस्त फटका पाहिला अगदी इनसाइड द आउट आणि आउट ऑफ द पार चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावा षटकार आतिश कडूर देखील हल्ला बोल केलाय तो मारूप याने षटकातला पहिला चेंडूवर षटकार मारतोय षटकातला दुसरा चेंडू टाकेल तो आतिश सुरेख चेंडू आहे शॉर्ट पॉइंटचा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार 6 धावा आणखीन एक बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार यावेळेस डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलाय षटकार धावा लाईनमॅन जरा लगेच कुसगावचे लाईनमॅन जरा लगेच 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय तो मारूप षटकातला पुढचा टाकेल तो आतिश बिरवाडी एक्सप्रेस वर देखील हल्ला केलाय सुरेख चेंडू आहे चेंडू मात्र समजत नाही लेखता जातोय एक धाव पूर्ण झाले दुसरी धाव देखील पूर्ण होते 2 धावा भेटतात धाव संख्या मात्र 2 ने वाढते धाव संख्या होते ती 15 3 चेंडू मागे 15 धावा होत आहेत त्या खामगाव संघाच्या सुरेख अशी फलंदाजी पाहायला भेटते ती मारूप याच्याकडनं जबरदस्त फलंदाजी राहिली अगदीच बिरवाडी एक्सप्रेस वरती आक्रमण केलं गेलंय अगदीच मारूप यांच्या माध्यमातून पाहताय सलगचे 2 षटकार त्यानंतर कमबॅक देखील करावं लागेल बिरवाडी एक्सप्रेसला परंतु त्या प्रकारची बॅटिंग देखील जबरदस्त राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये मारूप यांच्या माध्यमातून षटकातला तो टाकला तो आतिश स्ट्राईकला तो मारूप 3 चेंडू 15 धावा पुण्याचा लेग स्पिन पाठा चेंडू मात्र जातोय हवेत त्या ठिकाणी उत्कर्ष अतिशय सुरेख झेल पकडतोय तो उत्कर्ष काय कॅच पाहिला उत्कर्ष मामुनकर यांच्या माध्यमातून अफलातून कॅच ज्या प्रकारे ते चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजरा ठेवल्या आणि एका हातामध्ये तो कॅच पकडला 1 हँडेड कॅच विकेट पतंग विकेट क्रमांक पहिला झेल पकडलाय तो उत्कर्ष मामुनकर 4 चेंडू मग धाव संख्या आहे ती 15 ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो जागा सांभाळण्यासाठी जातोय तो प्रतीक न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रतीक दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आहेत तितकेच समोर कमबॅक देखील केलाय हो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली डॉट बॉल सुरेख मात्र 2 चेंडू टाकतो तो आती एक चेंडू विकेट आणि दुसरा चेंडू देखील निर्धाव जातोय षटकातले 5 चेंडू झाले आहेत 1 चेंडू शिल्लक सुरेख गोलंदाजी करतोय षटकातला शेवटचा चेंडू आतिश सुरेख चेंडू येतो पुन्हा समजा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू टाकतोय तो आतिश कडू काय जबरदस्त चेंडू राहिला अगदीचा टप्पा पडल्यानंतर चेंडूने कटर स्वरूपात चेंडू वळण घेतला आणि हा डॉट बॉल आणि कमबॅक कसं करावं हे देखील दाखवून दिलंय आतिश कडू यांनी सुरुवातीला मोठे फटके आले आणि षटकार देखील आले त्यानंतरच कमबॅक तो विकेट देखील घेतला आणि डॉट बॉल देखील त्यांना पाहायला मिळाला या षटकाचा खेळ संपला 3 चेंडू आपण तर डॉट बॉल आले सुरुवातीचा व्हाईट बॉल होता त्यानंतरचे लगातारचे 2 चेंडू षटकार त्यानंतरच्या 2 धावा आणि त्यानंतरचे 3 चेंडू होते ते आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाले गोलंदाज गोलंदाज विलास सुर्वे मॅन फॉर्म बिरबाडीची आन बान शान याच्यावरती आक्रमण केलं गेलं आलाय स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय पार्किंग लॉट मध्ये अधिक आलाय खनखनी षटकार 6 धावा सुरेख असा फटका मारतोय तो उभेत विलासवर देखील आक्रमण केले पहिल्या चेंडूवर 6 धावा वसूल केल्या षटकातला पुढचा चेंडू ओव्हरपिच वरला चेंडू
लेग बाय स्वरूपाच्या 2 धावा भेटतायत त्या उभेतला. सुरेखाची गोलंदाजी करतोय तो विलास. धावसंख्या आहे ती 23. दोन चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक. बघूया 4 चेंडू मग किती धावा गोळा करतोय तो उभेत. सुरेख चेंडू आहे तेवढा सुरेख फटका आहे. 1 धाव पूर्ण होते. आता मात्र धावची स्वरूपात बाद होतो प्रतीक. 2 धावा भेटतायत. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 25. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक. नॉन स्ट्राईक गेला तो पियुष. षटकातला पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आहे तेवढा सुरेख फटका आहे. 1 धाव पूर्ण होते. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते वैभव याच्याकडनं. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 27. सुरेखाची गोलंदाजी पाहायला भेटते ती विलास सुरू याच्याकडनं. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू किती धाव गोळा करतोय तो उभेत. सुरेख चेंडू आहे तेवढा सुरेख फटका आहे. आजच्या क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते उत्कर्ष याच्याकडनं. दोन धावा भेटतायत. धावसंख्या मात्र 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 29. एक क्रिकेट असं सूरज सोनवणे आपण पाहिलं तर मागचा कॅच तो हार्ड होता आणि तो कॅच चांगला पकडला होता आणि हा साधा सोपा कॅच इथे उत्कर्षाच्या मागे सुटलाय. काय सांगशील? क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काय होईल असं काय नाही की कॅच मगाशी त्यानं मस्त सुरेख असा झेल पकडला. 6 सोपा झेल मात्र त्यांनी सोडलाय. एक क्रिकेट आहे, कधी तुम्हाला मोठं करेल आणि कधी तुम्हाला खाली देखील आणेल, त्यात काही शंका नाहीये. षटकातला शेवटचा चेंडू लागेल तो विलास. धावसंख्या ती 29. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ उडवलाय अगदी चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आतिश कडू आले चेंडूवरती. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय, होणार नाहीये. परतावर लागेल. 2 धावा मात्र जोडल्या जातील. धावसंख्या 31 या आकड्यावर जाते आणि 32 धावांचा टार्गेट सेट केला आहे. 12 चेंडू 32 धावा गरजेत. यंग स्टार कुसगाव आयोजित आपण पाहताय नामदार चषक 2026 आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील आपण क गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय. तिथे क गटातून टीम नडगाव नांगरवाडी संघ क्वार्टर फायनल दाखल झालाय. जिथे आपण पहिल्या अ गटात पाहिलं तर टीम अप्पर तुडीला सेमी फायनलला क्वालिफाय झालेला पहिला संघ. त्यानंतर ब गटात आपण पाहिलं तर टीम लाडवली संघ हा क्वार्टर फायनल दाखल झालाय. त्यांच्या समेत कोणता संघ लढत येईल ते देखील पाहायचं आहे. त्यानंतर आपण क गटातून क्वार्टर फायनलला टीम नाडगाव नांगरवाडी संघ दाखल झालाय आणि या दोन्ही विजेत्या संघामधील तो संघ त्यांच्याशी जाऊन धडक देईल क्वार्टर फायनलसाठी. तर आमच्या ऑफिशियल पंच संदीपजी आटे सर बेन पंचाच्या भूमिकेत होत आहे. शिवलेख पंचाच्या भूमिकेत अमितजी वाडकर सर गुणलेखक म्हणून आपण मुजीब आता जोडले गेलेत आमच्याशी. समालोचन देखील चांगलं करतात आणि आता मात्र गुणलेखकांची कामगिरी करतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून
ही आपण घर बसल्या देखील लाईव्ह स्पर्धा पाहताय ते जोडले गेलेला प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. टीम आदिबाई 11 संघाकडून आघाडीची जोडी सलामीची जोडी मैदानात दाखल होते. मास्टर माइंड कॅप्टन ऑफ बिरवाडी अर्थात विलास सुर्वे त्यांच्या साथीला आपण पाहताय वैभव तडदेवकर सिक्सर किंग ऑफ बिरवाडी अशी आघाडीची जोडी. चेंडू द्या लगेच. मनसूर भाई चेंडू द्या. जो संघ विजेता होईल तो संघ थेट नडगाव नांगलवाडी संघाशी लढत देताना पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल नंबर तो 3 चा सामना असेल. पाहिलं तर निखिल पारवे देखील ही स्पर्धा खेळतात परंतु आज एमएमएस अंतर्गत कंपनीच्या मॅचेस आहेत तिथे खेळण्यासाठी ते तिथे गेले. निखिल पारवे ज्यांची चर्चा सातत्याने होत असते ते देखील मोठे बॅटर्स आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू काऊन दिलाय अगदीच आपण पाहताय डीप मिड विकेट रिजन मध्ये या इनिंगचा पहिला षटकार आलाय वैभव यांच्या बॅट मधून. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वैभव सचिन यांच्यावरती आक्रमण केलं गेलं पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका 6 धावा षटकार. त्या प्रकारची पहिल्या इनिंग मध्ये मारुफ यांनी बॅटिंग केली होती. सुरुवातीला स्टँडअप करून दिला होता षटकारानं. त्याच प्रकारची बॅटिंग इथे करताना आपण वैभव यांना पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हो आणखीन एक स्वीप करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. पंचांचा इशाराची वाट नक्कीच पाहणार आहोत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसऱ्या बॅटने आपण पाहिलं तर धावा आल्या 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर खामगाव संघ सिकंदर यांच्या सासरवाडीचा संघ आहे त्याच्यामुळे ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि मॅच पाहतात. सिकंदर थोडीशी स्माइल चेहऱ्यामध्ये आली. तर पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका ड्राईव्ह केला आपण पाहताय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारच्या पलीकडे आलाय चौकार 4 धावा. काही जबरदस्त बॅटिंग राहिली आहे वैभव यांची. ज्या प्रकारचे फटके खेळतायत अगदीच चारही बाजूने फटके खेळताना पाहायला मिळतात. बिरवाडी असोसिएशन अंतर्गत स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मस्त कुंभारवाडा संघाकडून देखील असतात आणि सातत्याने त्यांची कामगिरी चांगली राहते आणि आजच्या दिवसामध्ये देखील बिरवाडी संघाकडे खेळतायत परंतु काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. एक षटकार एक चौकार त्यामध्ये त्याने धावा झाल्या 12 आणि वैयक्तिक वैभव यांच्या धावा पाहिले तर 3 चेंडू आणि 12 या आकडेवरती वैभव खेळतायत. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हो यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय इथे समोरच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारच्या पलीकडे आलाय. आणखीन एक चौकार वैभव यांच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 4 ने वाढते आहे. धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. जिथे 32 धावांचं टार्गेट होतं तिथे अर्ध धावांचं टार्गेट इथे पूर्ण केलंय. शेवटचे 8 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. एकंदरीत सचिन यांच्यावरती आक्रमण केलं गेलं. पहिला चेंडू षटकार त्यानंतरचा 2 धावा त्यानंतरचे लगातारचे 2 चौकार अशी एक जबरदस्त बॅटिंग वैभव यांची आपण पाहायला मिळाली. पुढचा बॉल सचिन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो यावेळेस मोठा फटका खेळायचा होता संपर्क तितका झाला नाही आणि आज इथे डॉट बॉल येतोय.
थोड्या वेळा कालासाठी होईना, परंतु हा डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतोय. सचिन यांच्या माध्यमातून धावा थांबवण्यात आले. धावसंख्या 16 या आकड्यावरती स्थिर आहे. हो यावेळेस हा देखील चेंडू टप्पा पडल्यानंतर डाऊन राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि हा देखील डॉट बॉल. षटक क्रमांक 1 संपतोय. एक षटकांतर आपण पाहिलं तर टीम अधिबा 11 बिरवाडी संघाच्या धावा झाले 16. सिकंदर थोडेसे टेन्शन मध्ये मैदानाच्या चारी बाजूने फिरतायत. शेवटचं षटक असेल. अधिबा 11 बिरवाडी संघाचे संघमालक साजिद धनचे खास कुवेत वरून हा सामना पाहतायत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्वतःचा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांनी अधिबा नावाने बिरवाडी संघ उतरवलाय आणि अधिबा देखील इथे आहे स्टेज वरती. त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत. पाहिलं तर कुवेत वरून आमचे मुजाफर पठाण हे देखील जोडले गेले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जे जे या गावाला बिलॉंग करतात, कुसगावची मंडळी आणि ती कुसगाव बाहेर देशामध्ये आहेत, ते सर्व जोडले गेले. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नामदार चषक यंग स्टार कुसगाव आयोजित आपण हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची स्पर्धा आणि भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. त्यामधील आपण हा सामना आपण पाहताय. क गटातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. हो यावेळेस विलास सुर्वे हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या दिशेने. हा चेंडू जातोय सीमारच्या पलीकडे. षटकार 6 धावा. काही जबरदस्त फटका होता. त्याही पलीकडे आपण पाहिलं तर कॅच घेण्याचा देखील प्रयत्न होता लॉंग ऑफ मध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि मॅचचं समीकरण बदललंय, चित्र बदललंय. येणारे 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज असेल. 5 चेंडू आणि 10 धाबा. स्ट्राईक एंडला विलास आहेत, नॉन स्ट्राईक एंडला वैभव. त्यांच्या बॅट मधून देखील धाबा आले, मोठे फटके देखील आले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओहो आणखीन एक विलास सुर्वे, नाम तो सुना होगा. आणि या नावाची चर्चा देखील व्हायला लागली. हा देखील आलाय खूपच लांब, लांबीचा लांब. षटकार 6 धावा. काही जबरदस्त बॅटिंग राहिली आहे विलास सुर्वे. मॅन फॉर्म बिरवाडी, बिरवाडीचे स्टार साजिद धनचे. सलगचा तिसरा षटकार आला तर त्यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मुजीब नक्की त्यांच्याकडून देतील. पुढचा बॉल आणखीन एक चांगला फटका अगदीच आपण पाहताय, परंतु थोडासा थांबला चेंडू. एक धाव आणि एका धावेवर थांबावं लागतंय. चांगला फटका केले होते विलास. समीकरण बदललंय. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. हो यावेळेस हा चेंडू अगदीच मागच्या बाजूने निघून गेलाय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि हो झालाय आणि ते मॅच देखील फिनिश होते आहे. सामना जिंकतायत टीम अधिबा 11 बिरवाडी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, परिसंघाचे आभार. नेक्स्ट मॅच पोलादपूर